आज मी तुम्हाला हैदराबादच्या भाजी मार्केटमध्ये घेऊन जाणार आहे। जसं महाराष्ट्रात भाजीपाला मिळतो तसंच हैदराबादमध्ये पण सेमच मिळतो। कोणी म्हणतात की वेगळं मिळतं, तसं काही नाही, सगळीकडे सेमच भाजीपाला मिळतो। त्यानंतर थोडे फ्रूट घ्यायचे होते, मग फ्रूट घ्यायला गेलो। मग काय आम्हाला अननस भेटला। अननस म्हणजे काय दर्शनीचा फेवरेट फ्रूट आहे। मग काय अननस घेतला आणि पुढं आलो, मग ॲपल पण घेतले। तर मग तिथून मग भाजीपाला घेऊन झाल्यानंतर आम्ही घरी निघालो। घरी आल्यानंतर ते व्यवस्थित एका डब्यात भरून ठेवले। हे डबे खूप भारी आहेत, त्यात भरपूर दिवस भाजीपाला टिकतो। तुम्हाला पाहिजे नसेल तर नक्की सांगा। त्यानंतर मग अननस आणलं होतं, मग अननस खाल्लं, इतकं भारी होतं ना अननस, गोड पण होतं, मस्त लागलं। त्यानंतर म्हटलं चला आता हे बाकीचं बस झालं, आता स्वयंपाकाची तयारी करावा। मग काय चपात्या करायला घेतल्या आणि भाजी पण केली। भाजीचा प्रश्नच पडला होता, काय करावा। मग काय अंड्याची चटणी बनवली। अंड्याची चटणी मग मी करायला घेतली, म्हणजे काय आम्हाला अंडे फोडायचेच असतात। मग काय आम्ही डायरेक्ट किचनवरच चढलो आज आणि अंडे फोडायला मदत करत होतो। मग तिने पण मला मदत केली। मग आम्ही दोघींनी मिळून रात्रीची अंड्याची चटणी मस्तपैकी भुर्जी बनवली आणि मग काय जेवण केलं। त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर मग काय संध्याकाळची तयारी केली। संध्याकाळी थोडंसं उद्या दर्शनची गॅदरिंग असल्यामुळे थोडीशी तयारी करायची होती। मग काय म्हणलं उडदाचे भजीच काढून द्यावा तिला, मग तसे केले आणि नंतरून मग काय असा गेला माझा दिवस। तुमचा कसा गेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।